महिन्यांपासून लंडनमध्ये असणाऱ्या आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी गुजरातहून निघाले होते. पण ज्या प्रवासाला आपण निघालोय तिथे आपण कधीच पोहोचू शकणार नाही असं त्यांना स्वप्नात देखील वाटलं नसेल. मंडळी, आज अहमदाबादहून लंडन गॅटविककडे निघालेलं AI-171 हे एअर इंडिया विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच 700 फूट उंचीवरून मेघानी नगर भागात कोसळलं. या विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. प्राथमिक माहितीनुसार यात 242 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रवाशांमध्ये 169 भारतीय नागरिक तसेच 61 परदेशी प्रवासी होते. त्यात फक्त ब्रिटनचेच 53 नागरिक या विमानात होते. आणि विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील प्रवास करत होते आणि या दुर्घटनेत त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण देशात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली असून माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या अचानक जाण्याने गुजरातमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. एक अनुभवी, संयमी आणि कार्यक्षम नेता अशी त्यांची ओळख होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विजय रुपानी यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द, त्यांची जीवनयात्रा, संघर्ष आणि योगदान यावर नजर टाकणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारच्या यांगून शहरात झाला. त्यांच्या आईचं नाव मायाबेन आणि वडिलांचं नाव रमणिक लाल होतं. विजय 7 भावंडांपैकी सगळ्यात लहान होते. 1960 साली म्यानमारमध्ये राजकीय अस्थिरता सुरू झाल्यानं त्यांचं कुटुंब भारतात आलं आणि गुजरातमधील राजकोट येथे राहायला लागलं. विजय रुपानी यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून BA आणि LLBचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांचं लग्न भाजपच्या महिला आघाडीच्या सदस्या अंजली यांच्याशी झालं. त्यांना एक मुलगा आहे जो इंजिनियर आहे आणि एक मुलगी आहे तिचं लग्न झालं असून त्यांचा दुसरा मुलगा एका कार अपघातात दुर्दैवाने मरण पावलाय. विजय रुपानी शिक्षण घेत असतानाच भाजपच्या विद्यार्थी संघटनेपासून म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून राजकारणात सक्रिय होत गेले. 1971 साली त्यांनी RSS मध्ये प्रवेश घेतला. 1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर विजय रुपानी हे पक्षाशी कायमस्वरूपी भाजप सोबत जोडले गेले. 1976 मध्ये आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींच्या सरकार विरोधात आंदोलन केलं आणि त्यामुळे त्यांना तब्बल 11 महिने तुरुंगवास भोगावा लागला. 1996 ते 1997 या काळात ते राजकोटचे महापौर होते. त्यानंतर 1998 मध्ये भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2006 मध्ये विजय रुपानी यांना गुजरात टुरिझमचे चेअरमॅन बनवण्यात आलं आणि त्याच वर्षी ते राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांनी 2012 पर्यंत राज्यसभेत काम पाहिलं. त्यानंतर 2013 मध्ये विजय रुपानी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डचे चेअरमन म्हणून जबाबदारी पार पाडली. पुढे 2014 मध्ये त्यांनी राजकोट वेस्ट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. याच वर्षी आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्यांना परिवहन मंत्रीपद मिळालं आणि 2016 मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष बनले आणि 7 ऑगस्ट 2016 रोजी विजय रुपानी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2017 मध्ये भाजपने गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि विजय रुपानी यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2017 ते 2021 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. सध्या ते गेल्या 3 वर्षापासून पंजाब, चंदीगड भाजपचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. अवघ्या 3 दिवसांपूर्वीच त्यांनी लुधियाना येथील पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार जीवन गुप्ता यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. जीवन गुप्ता यांचं नामांकन 3 जून रोजी दाखल करण्यात आलं होतं. प्रचार आटोपून रुपानी 9 जून रोजी लुधियानाहून गुजरातकडे परत निघाले होते आणि 3 दिवसातच ते लंडनला निघाले. विजय रुपानी यांची मुलगी राधिका रुपानी ही लंडनमध्ये आपल्या पतीसोबत राहते. आपल्या वडिलांची ओळख असली तरी राधिकाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची मुलगी असण्याबरोबरच राधिकाने एक CA म्हणून यश मिळवलं होतं. सध्या ती लंडनमध्ये राहते. तिच्याकडेच विजय रुपानी यांची पत्नी अंजलीबेन गेल्या 6 महिन्यांपासून राहत होत्या. त्यांना परत आणण्यासाठी रुपानी आजच लंडनला जाणार होते, पण ते तिथे कधी पोहोचूच शकले नाही. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान कोसळलं असून या दुर्घटनेत सर्वच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. बहुतेक मृतदेह इतके जळालेत की DNA चाचणीशिवाय ओळख पटवणं अशक्य आहे. विमान सिव्हिल हॉस्पिटल जवळील इमारतींवर कोसळले. तिथे 50-60 डॉक्टर्स होते, त्यापैकी 15हून अधिक जण जखमी झालेत. विमान दुपारी 1:30 वाजता उडालं आणि 2 मिनिटातच त्याचा अपघात झाला. शिवाय क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या.
महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशनी सोंगरे असे अजून 7 मराठी प्रवासी सुद्धा होते. त्यांचा सुद्धा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. मंडळी, हा अपघात केवळ एक विमान दुर्घटना नाही तर अनेक कुटुंबावर दुःखाचं सावट पसरवून गेलाय. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह 242 निरपराध जणांचा जीव गेला. हे अत्यंत दुःखदायक आणि मन हेलावून टाकणार आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांनाच विश्वास भारीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.